नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. MSTC पार्ट 2 बघूया आपण. हा शेअर सारखा हलत असतो म्हणून सांगितलं. हाय वॉज नॉट 800, इट इज 1025 2024ला, फेब्रुवारी 2024ला. नंतर खाली आला 582ला आला, नंतर 788ला गेला, परत 429ला आला मार्च 25ला जेव्हा सगळं मार्केट पडलं, परत 558ला गेला. ओके, परत 25.8 म्हणजे आत्ताच 25.25ला 444 आला. आणि आत्ता किती तुम्ही बघा, हलणारा शेअर आहे आणि चांगला शेअर आहे, फंडामेंटली फंटास्टिक शेअर आहे. याचे सेल्स बघा यावर्षी आलेत 320 कोटी. ओके, नेट प्रॉफिट आला 527 कोटी. असं तुम्ही बघितलं आहे का की सेल्सपेक्षा नेट प्रॉफिट जास्त आला आहे? कारण यांचं अदर इन्कम प्रचंड आहे. ओके, अदर इन्कम या वर्षी काय म्हणायचं जून TTMला जास्त आलं आहे. त्यामुळे सेल्स जरी 319 कोटी असला तरीसुद्धा त्यांचे प्रॉफिट 527 कोटी TTM आहेत, म्हणजे ट्रेलिंग 12 मंथ्स. आणि 2025च्या मार्चला त्यांना तो अदर इन्कम आला होता. त्या 2024ला बघितलं तर सेल्सवर 751 करोड आणि प्रॉफिट वॉज 200 करोड. ओके, म्हणजे दॅट लुक्स टू बी रिजनेबल. लाईक 30% तरी प्रॉफिट मार्जिन आहे याचं 2024ला. ओके, 25ला तर फिनॉमिनल आहे, 100% जास्त प्रॉफिट मार्जिन आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याचा PE जो आहे तो 17 आहे फक्त, म्हणजे शेअर स्वस्त आहे. नंतर फेस व्हॅल्यू 10 आहे, म्हणजे फेस व्हॅल्यू 10 असल्यामुळे काय होतं, स्प्लिट पण होऊ शकतो, तुम्हाला स्प्लिटचे पण फायदे मिळू शकतात. मार्केट कॅप 4000 कोटी आहे. आणि तुम्हाला सांगितलं तसं याचे एक्सचेंज प्लॅटफॉर्म्स आहेत, कोल, मिनरल्स, नंतर EPR कार्बन ट्रेडिंग करतात, सॉफ्टवेअर ॲज सर्व्हिसेस पण देतात, SaaS SaaS मॉडेल, SaaS सॉफ्टवेअर ॲज सर्व्हिसेस. लक्षात ठेवा, SaaS म्हणजे काय, नवीन पिढीला माहिती आहे, जुन्या पिढीला माहिती नसणार आहे. सो दॅट इज SaaS मॉडेल. केंद्रीय पोलीस कल्याण भांडारला पण हे त्यांचं पण प्रोजेक्ट घेतात. आणि डेव्हलपमेंट ऑफ डॅशबोर्ड पोर्टल्स फॉर डिफरंट मिनिस्ट्रीज अँड एंटिटीज, फिनॉमिनल. सगळ्या मिनिस्ट्रीला प्लॅटफॉर्म देतात ते. आणि डिव्हिडंड यील्ड ह्याचे 7.5 MA फिक्स डिपॉझिटपेक्षा जास्त आहे. ओके, रिटर्न ऑन कॅपिटल इज 25.6% आणि रिटर्न ऑन इक्विटी इज 24%. आणि बुक व्हॅल्यू 105 आहे. ऑफकोर्स एंट्री चांगल्या टाईमवर करा आणि तुमच्या ह्याच्यामध्ये लिहून ठेवा, काय म्हणायचं, तुमच्या वहीमध्ये किंवा तुमच्या डायरीमध्ये. ओके, आणि याचं TTM PBT वाढला 18% आणि TTM मार्केट व्हॅल्यू हॅज गॉन डाऊन बाय 28%. त्यामुळे प्रॉफिट वाढला आहे आणि मार्केट व्हॅल्यू कमी झालं आहे, बिकॉज ऑफ ओव्हरऑल काय म्हणायचं जे छत्र आहे मार्केटचं ते ट्रम्प टेरिफमुळे धास्तार आलं. त्याच्यामुळे मार्केटमध्ये सगळे शेअर पडले, त्याच्यातला हा शेअर पण फंडामेंटली चांगला शेअर आहे. DNA चांगला आहे, गव्हर्मेंट ऑफ इंडिया आहे, डिव्हिडंड देणारी कंपनी आहे. ओके, गेल्या 12 महिन्यामध्ये प्रॉफिट इज मोर दॅन द सेल्स. दिस इज फिनॉमिनल. म्हणजे मला ह्याचं आश्चर्य वाटलं, पण ही कंपनी बरेचदा असं करत असते की प्रॉफिट इज मोर दॅन द सेल्स, कारण यांना अदर इन्कम येत असतं. आणि अदर इन्कम कशात नाही तर लिलावत नाही. तर लिलावतनं जे त्यांना काहीतरी 3-4-5% मिळतात ते डायरेक्ट बॉटम लाईनला लागतात. ओके, खर्च काय फिक्स कॉस्ट चालूच असतात, पण एखादा लिलावाला मोठा कोल, मिनरल्स किंवा कार्बन ट्रेडिंग किंवा समथिंग लाईक दॅट, किंवा स्क्रॅप, आता तर स्क्रॅप ट्रेडिंगचं पण प्रचंड वाढत आहे. ओके, तर MSTC